नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीवविज्ञान आणि गणितीय सांख्यिकी, संख्याशास्त्र किंवा बायोस्टॅटिस्टिक किंवा जैवसांख्यिकी असं बोलतात त्याला. तर ह्या दोन प्रमुख शास्त्राचं जिवंत प्राणीमात्रा संबंधीच्या गोष्टीचे संशोधन करण्यासाठी उपयोग केला जातो. जीवविज्ञान आणि गणितीय सांख्यिकी, संख्याशास्त्र या दोन प्रमुख शास्त्रांचा जिवंत प्राणीमात्रांसंबंधीच्या गोष्टींचे संशोधन करण्यासाठी एक प्रकारे उपयोग केला जातो. तिला जीवसांख्यिकी असे नाव आहे. जीवसांख्यिकी हा शब्द जीवविज्ञान व सांख्यिकी याच्या संयोगाने बनलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच शब्दशः जीवसांख्यिकी आहे म्हणजे सजीवांच्या मापनाचे शास्त्र होय. ठीक आहे, ही डेफिनेशन झाली. काल जीवसांख्यिकी शब्द हा म्हणजे काय आहे तर इथे व्याख्या लिहायचं तुम्हाला. इथे डेफिनेशन करा, तिथून डॉट करून ही सुरुवात. जीवविज्ञान आणि गणितीय सांख्यिकी, संख्याशास्त्र या दोन प्रमुख शास्त्रांना जिवंत प्राणीमात्रांसंबंधीच्या गोष्टीचे संशोधन करण्यासाठी उपयोग केला जातो. तिला जीवसांख्यिकी असे नाव आहे. जीवसांख्यिकी हा शब्द जीवविज्ञान व सांख्यिकी यांच्या संयोगाने बनला आहे. म्हणजे शब्दशः जीवसांख्यिकी म्हणजे सजीवांच्या मापनाचे शास्त्र होय. फ्रान्सिस गॉल्टन 1822 ते 1911 हा सांख्यिक आणि संख्याशास्त्राची 1901 साली म्हटल्याप्रमाणे जीवसांख्यिकी म्हणजे अद्ययावत सांख्यिकीय जीवविज्ञानातील समस्या सोडवण्यासाठी उपयोग करून घेण्याचे शास्त्र होय. ठीक आहे, त्या काही अद्ययावत सांख्यिकीय पद्धती याचा अर्थ सहसंबंधकाचा दोन चल राशींमधले परस्पर संबंध दर्शवणाऱ्या गुणोत्तराचा वापर करणे एवढाच मर्यादित होता. तथापि सांख्यिकीमध्ये त्यानंतर वेळोवेळी सुचवल्या गेलेल्या नव्या पद्धतीचा व तत्वांचा जीवसांख्यिकीमध्ये उपयोग करून घेतला गेला असल्याने गॉल्टन यांनी 1901 सालातील जीवसांख्यिकी व्याख्या अद्यापही प्रमाणभूत मानता येईल. ठीक आहे, त्यानंतर जीवसांख्यिकीची सुरुवात 19व्या शतकाच्या दशकात झाली. बायोमेट्रिक ह्या शब्दाचा पहिला वापर कोणी कधी केला हे निश्चितपणे ठाऊक नसले तरी 1892पर्यंत हा शब्द जवळजवळ कोणासच माहीत नसावा. मात्र 1901 साली सांख्यिकीच्या क्षेत्रात तरी तो चांगला प्रचारात आला होता असे उपलब्ध पुराव्याच्या आधारे सिद्ध झाले. हा शब्द बायोमेट्रिक ह्या नियतकालिकेच्या पहिल्या अंकात 1901 साली प्रथम मुद्रित झाली. ऐतिहासिक विकास बघूयात. फ्रान्सिस गॉल्टन यांनी जीवसांख्यिकी हा नवा शास्त्राचा प्रारंभ केला आणि कार्ल पियर्सन 1857-1936 व रॉनल्ड फिशर 1890-1962 या सांख्यिकांनी अविरत परिश्रम करून त्यांनी सध्याच्या स्वरूपात उभारणी केली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील जीववैज्ञानिकांचे असे मत होते की जीवविज्ञानाच्या संशोधनात आकड्यांचा व मोजमापांचा काहीही संबंध नाही. परंतु वॉल्टर वेल्डन 1860-1906 या सांख्यिकीय जीवशास्त्रीय संशोधनामधील मोजमापांचे महत्त्व व सांख्यिकीय पद्धती वापरण्याची आवश्यकता पटली. सांख्यिकीय पद्धतीचे जीवशास्त्रातील उपयोग प्रयोग दाखवणारे संशोधनात्मक प्रबंध प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने एक नियतकालिक सुरू झाले असावे असे 1900 साली त्यांनी कार्ल पियर्सन यांना सुचवले. त्याची परिणती लगेच 1901 साली आली. अशा प्रकारची एक नियतकालिक बायोमेट्रिका या नावाने सुरू करण्यात आली. पियर्सन व वेल्डन या दोघांनी जीवविज्ञानातील मूलभूत स्वरूपाचे प्रश्न यशस्वीपणे सोडवण्यासाठी कार्यातील जीवसांख्यिकी उपयुक्त असंख्य उदाहरणांनी पटवून दिली. पियर्सन यांनी सध्या प्रचलित असलेले सहसंबंध गणित सूत्र काढण्याच्या पद्धती 1896 साली शोधून काढली. वेल्डन व गॉल्टन यांचे जीवसांख्यिकीचे नेतेपद अर्थातच पियर्सन यांच्याकडे आले. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण सांख्यिकी तत्त्वे सादर केली व त्याचा सध्या प्रचलित असलेल्या स्वरूपाचा विकास केला आहे. त्यांनी केलेल्या जीवसांख्यिकीमधील प्रचंड संशोधनाबद्दल त्याच्यानंतरचे सांख्यिक अत्यंत ऋणी आहेत. जीवसांख्यिकीय बृहत प्रतिदर्श नमुना सिद्धांत व पद्धती, प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्धांत, सहसंबंधाचा अनेक चलासाठी विस्तार व नैकरेषीय ज्यातील चलाचा परस्पर संबंध दाखवणारा आलेख सरळ रेषा नसतो असा, सहसंबंध, आसंग, ठीक आहे, वारंवारता वक्रसंच वगैरे सिद्धांत इत्यादी अनेक शोधाचे पितृत्व आपण जे म्हणतो त्यांच्याकडे आहे. या सुमारास विल्यम गॉसेट 1876-1936 यांनी सांख्यिकी काही शोध लावले. लघु प्रतिदर्श सिद्धांत व वंटन हा यांच्या महत्त्वाच्या देणग्या होत. थोडंसं कठीण वाटेल तुम्हाला, असं वाटेल काय बोरिंग चाललं आहे.
फक्त वाचून दाखवते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टिप आली, ह्यामध्ये 5 मार्काला हा शॉर्ट नोटमध्ये येतो. डेफिनेशन पण येते, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून हे घेतलं आहे. रॉनल्ड फिशर आणि गॉसेट यांच्या संशोधनाचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यांच्या लघु प्रतिदर्श कसोट्यांचा विकास व विस्तार केला गेला. अनेक नवनवीन सांख्यिकी तत्त्वे व पद्धती शोधून काढल्या. जीवसांख्यिकी नेत्रदीपक संशोधन कार्य केल्यामुळे साहजिकच फिशर हे पियर्स यांच्यानंतरच्या जीवसांख्यिकीच्या नव्या पिढीचे नेते बनले. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. थोडंसं कन्फ्युजन झालं आहे, तर नोट्स काढून घ्या, स्क्रीनशॉट त्याचा, ठीक आहे, म्हणजे आणि लिहून काढा, थोडंसं समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.